नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर विधानसभा मतदारसंघातील 3 टर्म आमदार राहिलेले प्रशांत बंब यांच्याबद्दल। तरुण, तडफदार, आक्रमक आणि अभ्यासू आमदार म्हणून त्यांची ख्याती आहे। प्रशांत बंब हे भाजप पक्षामध्ये आहेत। ते भाजपचे औरंगाबाद जिल्ह्यातील एक महत्त्वपूर्ण असे आमदार आहेत। घरात कोणती राजकीय पार्श्वभूमी नसताना देखील राजकारणात येऊन सलग 3 वेळा विधानसभेची निवडणूक जिंकणे ही सोपी गोष्ट नाही। तसेच राजकारणातील स्वतःला सिद्ध करणं देखील छोटी गोष्ट नाही। या मागचा पार्श्वभूमी आपण जाणून घेऊ। प्रशांत बंब यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसली तरी MBA झाल्यानंतर त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला। विशेष म्हणजे राजकारणात आल्यावर त्यांना यश मिळत गेलं आणि त्यांचं नेतृत्व देखील तयार झालं। 2002 मध्ये लासूर स्टेशन ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पुन्हा 2005 मध्ये जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समितीचे सभापतीपद आदी पदे त्यांनी भूषवली। स्थानिक प्रशासनाचा अनुभव असल्यानेच राज्यस्तरावर काम करताना त्याचा त्यांना फायदा झाला। 2009, 2014 आणि 2019 असे सलग 3 वेळा ते विधानसभेवर देखील निवडून आले। मतदारसंघातील नागरिकांशी सातत्याने असलेला संपर्क, कार्यकर्त्यांची मजबूत फळी यामुळे त्यांना हे यश आलं। सर्वांच्या सुखादुःखामध्ये धावून जाणं आणि मनमिळावूपणा यामुळे ते आपला मतदारसंघ राखू शकले। हेच त्यांच्या यशाचं गमक आहे। विशेष म्हणजे गंगापूर विधानसभा मतदारसंघात हॅट्रिक साधण्याचा विक्रम देखील त्यांच्या नावावरती आहे। प्रशांत बंब सलग दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर 2014 मध्ये राज्यातील फडणवीस सरकारमध्ये त्यांचा समावेश होईल असं वाटत होतं। मात्र बराच कालावधीनंतर राज्यात भाजपची सत्ता आली होती। त्यामुळे मंत्रिमंडळामध्ये त्यांना जुन्या नेत्यांची मोड बांधणं आवश्यक होतं। त्यामुळेच शिवसेना मित्रपक्ष असल्याने सेनेकडे देखील काही मंत्रिपदं गेली। त्यामुळे मंत्रिपदाच्या वाटपाची तारेवरची कसरत करत देवेंद्र फडणवीस यांना मंत्रिपद मात्र बंब यांना देता आलं नाही। त्यामुळे बंब यांना संधी मिळू शकली नाही। विशेष म्हणजे फडणवीसांची जवळीक असून देखील त्यांना मंत्रिमंडळामध्ये संधी मिळू शकली नाही। मात्र तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर बंब आता मंत्री होणारच असं वाटत होतं। परंतु राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं, भाजपला विरोधात जाऊन बसावं लागलं। त्यामुळे यावेळी देखील बंब यांचं मंत्रिपदचं स्वप्न भंगलं। 2019 मधील गंगापूर विधानसभा निवडणूक तशी बंब यांच्यासाठी सोपी नव्हती, कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांचं त्यांच्यासमोर आव्हान होतं। मात्र तरी देखील त्यांनी या निवडणुकीमध्ये बाजी मारून गंगापूर आणि खुलताबाद तालुक्यामध्ये आपले वर्चस्व असल्याचं त्यांनी दाखवून दिलं। मतांचं ध्रुवीकरण करून बंब यांना शह देण्याचा प्रयत्न देखील यावेळी झाला, पण बंब त्याला बदले नाहीत। त्यांनी विरोधकांचे सर्व प्रयत्न फोल ठरवले। शिवसेनेतून काँग्रेसमध्ये येऊन निवडणूक लढवणाऱ्या संतोष माने यांचा त्यांनी मोठा पराभव केला। बंब हे आक्रमक तसेच अभ्यासू आमदार आहेत। मराठवाड्याच्या हक्काच्या समस्यांची पाण्याचा प्रश्न, त्यासोबत मतदारसंघातील विकासाचा प्रश्न त्यांनी सातत्याने विधानसभा आणि विधानसभेबाहेर त्यावर आवाज उठवला आहे। जायकवाडीच्या पाण्यासाठी न्यायालयीन लढाई देखील त्यांनी लढलेली आहे। गंगापूर साखर कारखाना खाजगी उद्योगांच्या घशातून काढण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले। या कामांमुळेच ते नेहमीच चर्चेत राहिले आणि कोणत्याही विषयावर बोलण्यापूर्वी त्या विषयाची पुरेपूर तयारी करून ते विधानसभेत येतात। प्रत्येक मुद्दा पटवून देताना ते अनेकदा आक्रमक देखील होताना आपल्याला पाहायला मिळतात। गंगापूर सहकारी साखर कारखान्यातील घोटाळ्याप्रकरणी प्रशांत बंब यांच्यासह संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता। त्यामुळे ते अडचणीत आले होते। गंगापूर साखर कारखान्याची विक्री होऊ नये यासाठी सभासदांनी काही पैसे जमा केले होते। ते पुन्हा कारखान्याच्या खात्यावर आले तेव्हा ही रक्कम 15,75,00,000 होती।
पण खात्यावर आलेल्या या पैशांचा कारखान्याशी काहीही संबंध नाही, असं कारखान्याचे त्यावेळचे अध्यक्ष प्रशांत बंब आणि त्यांच्या काही संचालकांनी सांगितलं. यामुळे सभासदांनी एकत्र येत पैशांचा अपहार केल्याचा आरोप त्यांच्यावरती ठेवला गेला. मिळालेल्या माहितीमुळे 2013 मध्ये कारखान्याची विक्री थांबवण्यासाठी सभासदांची DRT कोर्टाकडे पैसे जमा केले होते. त्यानंतर विक्रीचा व्यवहार रद्द झाला, म्हणून कोर्टाकडून पुन्हा कारखान्याच्या खात्यामध्ये पैसे आले. यावर प्रशांत बंब आणि त्यांच्यासह काही जणांनी यावर कारखान्याचे पैसे नसल्याचं म्हटलं. या प्रकरणात 14 सभासदांची फसवणूक झाल्याचा देखील आरोप त्यांच्यावरती ठेवण्यात आला होता. तर मित्रांनो, हे होते प्रशांत बंब. तुम्हाला त्यांच्याबद्दल अधिक काय माहिती असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये लिहा. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका. तुम्हाला जर अजून कोणाची माहिती हवी असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये लिहा. आम्ही त्यांच्यावरती देखील व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.